नमस्कार, मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवायचे आहेत तिखट सांडगे। आज आपण कोणतीही रेसिपी करायची नाहीये, म्हणजे पदार्थ बनवायचा नाहीये, तर जे उन्हाळ्यात वाळवणाचे पदार्थ करतात तर त्याच्यामधलाच हा तिखट सांडगे हा एक पदार्थ आहे, तर तो बनवायचा आहे। मी मटकीची डाळ, चणा डाळ आणि मूग डाळ ह्या डाळी घेऊन जरासं जाडसर पीठ दळून आणलं गिरणीवरून आणि आता ते पिठामध्ये हळद, तिखट आणि मीठ हे घालून मळून घेत आहे। हे पीठ घट्टसर असं मळायचं, जास्त पातळ नाही मळायचं। त्यामुळे थोडंसंच पाणी टाकायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे। सांडगे पण वेगवेगळ्या प्रकारचे केले जातात। कोहाळ्याचे सांडगे, मूग डाळीचे सांडगे, तिखट डाळींचे वेगवेगळे, कधी डाळी भिजवूनही केल्या जातात। असे सांडग्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, तर त्याच्यातलाच हा एक प्रकार आहे। अगदी थोडं पाणी घालत पीठ मळून घ्यायचं आहे। एकदम पाणी घालायचं नाही, नाहीतर पीठ सैल होऊ शकतं। आणि अशा रीतीने हे पीठ आपलं मळून झालेलं आहे। आता हे पीठ कमीत कमी अर्धा तास तरी, जास्त वेळ ठेवलं तरी चालतं, पण कमीत कमी अर्धा तास तरी हे झाकून ठेवून द्यायचं आहे। आणि आता ते पुन्हा जरा थोडंसं मळून घेत आपल्याला त्याचे सांडगे घालायचे आहेत। एका भांड्यामध्ये थोडं पाणी घ्यायचं, कारण सांडगे करताना आपल्याला हाताला पाणी लावायला लागतं। आता सुरुवात ज्यावेळी आपण करतो त्यावेळी 5 त्याला मुटके म्हणतात, अगदी बारीक ते छोटे करायचे आणि सांडगे घालायच्या अगोदरची सुरुवात आहे ही। आणि प्रथम ते मुटके ठेवायचे आहेत। काही जण त्याला म्हणतात हे देवासाठी म्हणून हे करायचं, काही जणांचं समज असा असतो की ते आपण हे उन्हात वाळवतो तर त्या सूर्यासाठी आहेत हे, की मी जे हे सुकत घातलेलं आहे वाळवण, तर ते चांगलं उन्हात सुकू दे ह्याच्यासाठी, हे सूर्यासाठी पण आहे। प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळे समज असतात। तर हे सुरुवातीला 5 घालून घेतलेले आहेत, त्याला हळदी कुंकू लावलेलं आहे आणि आता सांडगे घालायला सुरुवात करायची आहे। थोडंसं छोटासा गोळा घ्यायचा हातामध्ये, तो हातामध्ये वळवत असा छोटे सांडगे त्याचे करायचे आहेत। अगदी मोठेही नाही करायचे, कारण काय होतं, मोठे केले की ते शिजताना भरपूर वेळ लागतो आणि ते असे हाताने, म्हणजे अंगठा आणि आपलं जे अंगठ्या शेजारचं बोट आहे त्याने ते सांडगे तोडायचे आहेत। मध्ये हाताला थोडं पाणी लावायचं, पाणी पण जास्त पाण्याचा नाही वापर करायचा आहे, नाहीतर त्याचा कलर बदलतो सांडग्यांचा। पूर्वी असे वेगवेगळे भरपूर पदार्थ केले जायचे, आता इतके वेगवेगळे असे केले जात नाहीत। काही ठराविक घरातून केले जातात, पण आता हल्ली सगळं काही रेडीमेड विकत मिळतं। त्या ह्याच्यामध्ये असे काही जे पदार्थ असतात ते नाही केले जात, तर ते आपण करून घरात केले पाहिजेत आणि ते खाल्लेही पाहिजेत। इथे मी 1 किलो पिठाचे हे सांडगे केलेले आहेत आणि हे आता चांगले 3-4 दिवस उन्हात चांगले वाळवलेले आहेत ते।
आणि हे 4 दिवसाने सुकलेले हे सांडगे आहेत. आता हे नंतर आपल्याला वर्षभर वापरता येतात. त्याची आपल्याला भाजी करता येते किंवा आमटी करता येते. तर अशा तऱ्हेने हे तिखट सांडगे तयार झालेले आहेत. तुम्ही नक्की करून बघा. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाच किचनला सबस्क्राईब